तर मी आज घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी उपवासाची रेसिपी। तर त्यासाठी मी इथे शेंगदाणे घेतले आणि काही मिरच्या घेतलेल्या आहेत। तर मी पहिले इथे शेंगदाणे भाजून घेते आणि तोपर्यंत मी इथे मिरच्या मिक्सरमधून काढून घेतल्या, कारण की मिक्सरमध्ये ना मिरच्या आणि शेंगदाणे थोडं व्यवस्थित बारीक होत नाही, त्यामुळे मी अगोदर मिरच्या काढून घेतल्या आणि त्यानंतर शेंगदाणे भाजल्यानंतर मी शेंगदाणे पण त्यामधून काढून घेतले। तर आपल्याला बनवायचं आहे भगरीचा भात। त्यासाठी मी त्या अगोदर भगर घेतली, थोडीशी निसून घ्यायची, म्हणजे त्याच्यामध्ये ना आळी वगैरे असते आणि मातीचे खडे पण असतात, तर मग ते आपण अगोदर काढून घ्यायचे। आणि त्यानंतर मग मी आता हिला फोडणी देण्यासाठी घेतलेलं आहे। तर मी ते तुम्ही फोडणीसाठी गावरान तूप किंवा तेल पण वापरू शकता। तर मी ते आता तेल घेतलेलं आहे। आता ह्या तेलामध्ये आपल्याला जो आपण मिक्सरमधून मसाला काढलेला होता शेंगदाण्याचा आणि मिरच्याचा, तर तो आपल्याला याच्यात टाकायचा आहे। तो आपल्याला मस्त परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे। पाणी टाकल्यानंतर पाणी आपल्याला थोडं जास्त टाकायचं आहे, म्हणजे आपल्याला भगरीचा भात शिजायला पाणी जास्त लागेल। त्यानंतर पाणी टाकायचं, त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आणि ह्या पाण्याला उकळी येऊ द्यायची। तोपर्यंत आपण अशी मस्त भगर धुवून घ्यायची आणि भगर धुवून घ्यायची, कारण की याच्यामध्ये माती वगैरे जी असते तर ती आपली निघून जाते। आणि त्यानंतर हिला उकळत्या पाण्यामध्ये सोडायचं आहे। तर मग भगर शिजेपर्यंत याची थोडं वाट बघायची आणि भगर शिजली की मग मस्त ताटात काढून खाऊन घ्यायची। तर आपण आता ही भगर जी आहे तर ती तुम्ही शेंगदाण्याच्या आमटीसोबत पण खाऊ शकता आणि दह्यासोबत पण खाऊ शकता। जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला